आवाज क्लिअर येत असेल तर बेटांनो पहा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स जो चॅप्टर आहे त्याच्यातल्या शेवटच्या कन्सेप्टकडे आपण जात आहोत. पहा, हा कन्सेप्ट म्हणजे अतिशय महत्त्वाचा असणारा आणि बऱ्याच परीक्षेमध्ये 4 मार्कावर ह्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारलेला आहे असा असणारा हा कन्सेप्ट. याचं रिझनच असं आहे की ह्याच्यावर 4 मार्काचा क्वेश्चन परीक्षेला बऱ्याच वेळा आपण आलेला पाहिला असेल. पाठीमागच्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या असतील तर तुम्हाला नक्कीच जाणवल की ह्याच्यावर बरेच प्रश्न आपल्याला आलेले आहेत. पहा, आज आपण सुरू करतोय ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. जे आपण आत्तापर्यंत सगळ्या गोष्टी शिकलोत त्याचं ॲप्लिकेशन आता आपल्याला स्टार्ट करायचं. काय त्याचं ॲप्लिकेशन? ॲप्लिकेशनमध्ये आपण काय काय पाहणार आहोत. पहा, ह्याच्यामध्ये त्याच्यावरचे एक्झाम्पल कशा पद्धतीने सॉल्व करायचे ते पाहणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.5 हे पाहणार आहोत. त्याच्यानंतर त्याच्यामधून जे काही सॉल्व एक्झाम्पल आहेत तेही खूप महत्त्वाचे आहेत, तेही आपल्याला ठिकाणी काय करायचे आहेत, क्लिअर करायचे आहेत. मग 2 गोष्टी आपण शिकणार आहोत. ॲप्लिकेशनमध्ये सॉल्व एक्झाम्पलही शिकणार आहोत आणि प्रॅक्टिस सेट 1.5 हे शिकणार आहोत. आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी शिकलोत सगळ्या इक्वेशन सोडवण्याचे ज्या काय मेथड शिकलो सगळ्यांचं ॲप्लिकेशन आपल्याला ह्या लेक्चरमध्ये पाहायचं आहे. पहा, अशा पद्धतीने पेरिमीटर ऑफ रेक्टँगल दिला आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज 40 दिला आहे. लेंथ ऑफ रेक्टँगल इज मोर दॅन डबल इट्स ब्रेथ बाय 2. आणि हे अशा एक्झाम्पल जे दिलेत वर्डमध्ये त्याचं इक्वेशन तयार करायचे आणि ते आपल्याला काय करायचे, सोडवायचे. 3 मार्क आणि 4 मार्कासाठीचे परीक्षेला असणारे हे क्वेश्चन आहेत. 3 मार्क आणि किती मार्क? 4 मार्कासाठी एक्झाममध्ये हे क्वेश्चन विचारले जातात, हे लक्षात ठेवा. क्लिअर? आता त्याच्यानंतर आपल्याला वळायचं आहे की तौले पाटील एज्युकेशन प्ले स्टोअर ॲप आहे. ऑनलाईन बॅच त्या ठिकाणी मिळणार आहेत. यूट्यूबला ज्या गोष्टी मिळणार नाहीत त्या सर्व गोष्टी आपल्याला ऑनलाईन बॅचमध्ये ॲपमध्ये आहेत. मग नक्कीच त्या ॲपचा यूज तुम्हाला करायचा हे लक्षात ठेवा. आता आपण एक प्रॅक्टिस सेट 1.5 सुरू करतोय. प्रॅक्टिस सेट 1.5 स्टार्ट करतोय आणि ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे तर ह्याच्यामध्ये असे एकूण 6 क्वेश्चन आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाणार आहेत. ह्याच्यापैकीच असतात एखादा क्वेश्चन बाहेरचा विचारला जातो. हे 6चे 6 क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. त्याच्यानंतर बुकमध्ये जे काही क्वेश्चन सोडून दिलेत ते क्वेश्चनही आपल्याला काय करायचेत, शिकायचेत. तर पहिला क्वेश्चन काय आहे पहा. द 2 नंबर्स, किती नंबरचे? 2 नंबर्स डिफर. 2 नंबर्स डिफर बाय 3. पहा, 2 नंबर्स डिफर बाय 3. 2 नंबर आहेत त्यांच्यातला डिफरन्स 3 आहे. ओके. नेक्स्ट, सम ऑफ ट्वाइस कोणत्या नंबरचा ट्वाइस? स्मॉलर नंबर. अँड थ्राइस, काय बघा, थ्राइस ऑफ द ग्रेटर नंबर इज किती आहे? 19 आहे. फाइंड दिस नंबर. हे नंबर आपल्याला काय करायचेत? फाइंड करायचेत. फर्स्ट आपण काय पाहणार आहोत, एक लक्षात ठेवा की 2 नंबर आहेत. एक कोणता रे? स्मॉलर. 1 नंबर इज स्मॉलर आणि 1 नंबर इज ग्रेटर. दिस 2 नंबर. ओके. इक्वेशन फर्स्ट कसं बनवायचं ते एकदा पाहून घ्या. 1 नंबर इज स्मॉलर, 1 नंबर इज ग्रेटर. स्मॉलर नंबर आपण x मानला, ग्रेटर नंबर y मानला. क्लिअर? इथपर्यंत कोणाला काही अडचण नाहीये. मग आता काय सांगितलंय? 2 नंबर्स डिफर बाय 3. त्यांच्यातला डिफरन्स 3 आहे. मग मोठ्या नंबरमधून छोटा नंबर वजा करा. मोठा नंबर काय आहे? y आहे.
म्हणून वाय मायनस एक्स हे झालं. ओके, वाय मायनस एक्स, वाय मायनस एक्स आणि त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 3 आहे. हे झालं पहिलं इक्वेशन. त्याच्यानंतर ट्वाईस द स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबरचं काय करायचं आहे, ट्वाईस, स्मॉलर नंबरचं काय करायचं आहे, ट्वाईस, आणि ग्रेटर नंबरचं काय करायचं आहे, थ्राईस, म्हणजे 3y, आणि सम किती येते, 19 येते. हे झालं सेकंड इक्वेशन. आणि हे इक्वेशन तयार झाले. पुढचं सोल्युशन आम्हाला खूप सोपं आणि सोपं झालं आहे. पाहूया कशा पद्धतीने हे सोडवायचं आहे. येते लक्षात, हे आपण सोडवणार आहोत हा क्वेश्चन. पहा काय, 2 नंबर्स डिफर बाय 3. मग आता एक नंबर स्मॉलर आहे, एक नंबर ग्रेटर आहे, एक नंबर स्मॉलर आहे, एक नंबर ग्रेटर आहे. आणि आता आपल्याला सगळ्या गोष्टी हळूहळू सॉल्व करायच्या आहेत. आपण आपल्या पद्धतीने सगळं मानू शकतो. मग आता या ठिकाणी ग्रेटर नंबर एक्स मानू, उलट जाऊ, कारण अगोदर वाय येण्यापेक्षा एक्स आलेलं बरं. मग ग्रेटर नंबर काय म्हणायचं, एक्स. लेट, लेट, लेट एकदम सोपं आहे. लेट ग्रेटर नंबर बी. बेटांनो बघा, ग्रेटर नंबर बी एक्स, ग्रेटर नंबर बी एक्स, स्मॉलर नंबर माहित नाहीये, स्मॉलर स्मॉलर नंबर बी वाय. ओके, क्लिअर. एक एक्स म्हणला, एक वाय म्हणला. तुम्हाला काय सांगितलं आहे, 2 नंबर्स डिफर बाय 3, त्यांच्यातला डिफरन्स किती आहे, 3चा. डिफरन्स कितीचा आहे, 3चा. म्हणजेच मोठ्या नंबर मधून हा स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट केल्यानंतर किती उरतंय, 3. म्हणजे काय झालं, एक्स मायनस, येते लक्षात सगळ्यांच्या, मोठा नंबर ग्रेटर नंबर मायनस स्मॉलर नंबर इज इक्वल टू 3 आणि इज द इक्वेशन ऑफ फर्स्ट. हे क्लिअर लक्षात आलं असेल सगळ्यांच्या. आता सेकंड कंडिशन काय सांगितले बा, ट्वाईस द कोणता नंबरचं ट्वाईस, स्मॉलर नंबर, ट्वाईस द स्मॉलर नंबर अँड थ्राईस द काय, ग्रेटर नंबर, आणि ह्यांची सम किती येते, 19. मग ट्वाईस द स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबर ट्वाईस म्हणजे किती आलं, हे झाला फर्स्ट कंडिशन. आता सेकंड कंडिशन, कोणती कंडिशन, सेकंड कंडिशन नुसार काय होतंय, ट्वाईस द स्मॉलर नंबर, स्मॉलर नंबर काय म्हणला, वाय, 2y, प्लस थ्राईस द ग्रेटर नंबर, थ्राईस ग्रेटर, थ्राईस म्हणजे 3 आणि ग्रेटर नंबर म्हणजे काय, एक्स, तिप्पट. आणि ह्या दोघांची ॲडिशन काय आली, 19 आली. बट सुरुवातीला एक्स घ्यायचा म्हणजे काय घेतलं, 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि इज द इक्वेशन नंबर 2. आणि हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. ह्याच्यानंतर ह्यांचं सोल्युशन आपल्याला काढायचं आहे. पाहूया पटपट 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 सोल्युशन. एकाखाली एक लिहून घेऊया. चला, काय आहे, फर्स्ट इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन 3x प्लस 2y इज इक्वल टू 19, हे इक्वेशन सेकंड. आणि ह्यांचं सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढण्यासाठी कोएफिशियंट इक्वल लागतात. कोएफिशियंट इक्वल नाही आहेत म्हणजे इथं 2 आहे, वायचा कोएफिशियंट 2 आहे. ह्या वायचा 2 करायचा असेल तर मल्टिप्लाय बाय 2 केलं आणि 2 न मल्टिप्लाय करा. 2 मल्टिप्लाय बाय एक्स काय झालं, 2x. 2 मल्टिप्लाय बाय वाय मायनस 2y इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 3 6 आणि इज द इक्वेशन थर्ड. हे झालं थर्ड. त्याच्यानंतर हे 3x प्लस 2y इज इक्वल टू 19 आणि इक्वेशन सेकंड. आता इथपर्यंत सगळ्यांच्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील.
आता हे सोडवायचंय. मग साईन काय आहेत, कोइफिशियंट इक्वल आहे, साईन डिफरंट आहेत, इलिमिनेट होईल वाय म्हणजे ॲडिशन, साईन डिफरंट आहेत. ओके, इक्वेशन थर्ड प्लस सेकंड बेटांनो, हे अशा पद्धतीने दोन इक्वेशनची आपण ॲडिशन करतो. मग ॲडिशन हे मायनस हे प्लस झालं कॅन्सल, 2x प्लस 3x काय 5x, आणि इथं ॲडिशन काय होईल 6 प्लस 19 25 आणि x इज इक्वल टू काय असेल पहा, हे मल्टिप्लाय इथं आल्यावर डिव्हाइडला जातील. देअरफॉर x इज इक्वल टू 25 पहा 25 अपॉन 5 आणि डिव्हाइड करा, आलं 5, x इज इक्वल टू 5 मिळालं, 5 मिळालं. नेक्स्ट पहा पुट x इज इक्वल टू 5 इन इक्वेशन फर्स्ट मध्ये टाकूया. हे तुम्हाला येतंय, पहा. मग इक्वेशन फर्स्ट काय, x मायनस y इज इक्वल टू 3, x ची किंमत 5 मायनस y इज इक्वल टू 3. पहा आता आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची, पण हे y मायनस आहे, इकडे आल्या प्लस होईल म्हणजे y झालं. मग इथं काय उरलं 5, येथे लक्षात, या ठिकाणी काय उरलंय 5 उरलं. हे मायनस y इथं आल्या प्लस झालं, हे 3 इथं आल्यावर काय झालं मायनस झालं. देअरफॉर y इज इक्वल टू काय मिळालं पहा 2 मिळालं. y ची व्हॅल्यू ह्या ठिकाणी मिळाली, x मिळालं. देअरफॉर x इज इक्वल टू 5 अँड y इज इक्वल टू 2, ह्या दोन गोष्टी मिळाल्या आणि फायनल आन्सर मिळालंय. आणि सगळ्यात शेवटी काय लिहायचंय बघा, सांगा बरं, सगळ्यात शेवटी आपल्याला काय लिहायचंय की विचारलेल्या गोष्टी काय आहेत. फाइंड नंबर्स. मग ग्रेटर नंबर काय आहे, ग्रेटर नंबर पहा, ग्रेटर नंबर्स इज x ग्रेटर आहे इज काय 5 अँड स्मॉलर नंबर पहा, स्मॉलर नंबर इज किती आहे y म्हणजेच काय 2. आणि फायनली आन्सर आपल्याला इथं मिळालेलं आहे. एवढा सोपा क्वेश्चन असतो 3 मार्कासाठी. चला नेक्स्ट, सगळ्यांनी स्क्रीनशॉट मारून घ्यायचं आहे, पटपट. स्क्रीनशॉट मारल्यानंतर आपल्याला पुढचं एक्झाम्पल कडे जायचं आहे. चला, ऑनलाईन बॅच आहे, ह्या गोष्टी आहेत. पहा दुसरा क्वेश्चन, हा क्वेश्चन मस्त मजेशीर क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटीच्या स्वरूपात आहे, 3 मार्काला परीक्षेला आलेला क्वेश्चन आहे. 1 मार्च 2024च्या एक्झामलाही आला होता. पहा मग आयाम काय आहे, हा रेक्टँगल आहे, दिस इज काय आहे रेक्टँगल, हा रेक्टँगल आहे. पहा काय दिलाय त्यांनी, रेक्टँगल दिलाय. मग रेक्टँगल आहे, मग ह्याची लेंथ ही पहा, ब्रेथ किती दिली आहे, 2y दिली. ओके, ही किती दिली आहे, ही पहा एवढं दिलंय. परत ही लेंथ किती आहे आणि ही सुद्धा लेंथ. आणि रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. रेक्टँगलच्या ऑपोजिट साइड कशा असतात, कॉन्ग्रंट असतात. मग आता आपल्याला काय काय दिलंय ह्या गोष्टी माहीत आहेत, त्याच्यानुसार मला पेरिमीटर काढायचा आहे, एरिया काढायचा आहे. पेरिमीटर आणि एरिया काढायचा असेल तर बेटांनो लेंथ माहीत पाहिजे आणि काय माहीत पाहिजे, ब्रेथ. लेंथ आणि ब्रेथ ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला फाइंड करायच्या. मग आपण लेंथ फाइंड केल्यानंतर आपल्याला पेरिमीटर फाइंड करता येईल, कारण पेरिमीटरचा फॉर्म्युला आहे. पेरिमीटरचा फॉर्म्युला काय आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रेथ. किंवा त्याच्यानंतर एरिया काढायचा आहे, एरियाचा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. पण सुरुवातीला आपल्याला लेंथ काढावं लागेल, ब्रेथही काढावं लागेल. म्हणजेच कशा पद्धतीने काढायचे ह्याचा थोडा बारकाईने विचार आपल्याला करायचा आहे.
मग पाहूया आपण इन रेक्टँगल, हा आय एम रेक्टँगल, इन रेक्टँगल, इन रेक्टँगल, पहा इन रेक्टँगल काय ऑपोजिट साइड, इन रेक्टँगल ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रँट. क्लिअर. मग ऑपोजिट साइड कॉन्ग्रँट म्हणजे हे दोन काय झालं रे, इक्वल झालं. मग का होईल बघा, 4x मायनस वाय इज इक्वल टू 4x मायनस वाय इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. ऑपोजिट साइड आर कॉन्ग्रंट म्हणजे हे दोन रेक्टँगल आहे, हा जो रेक्टँगल आहे ह्याच्यामध्ये ही साइड म्हणजे ही आणि ही साइड कॉन्ग्रंट असते. म्हणजे आपण काय लिहिलं, 4x मायनस 2y इज इक्वल टू 2x प्लस वाय प्लस 8. क्लिअर. त्याच्यानंतर का होईल, इक्वेशन तयार होईल 4x, पहा हे 2x आहे, इकडे आल्यावर मायनस, येते लक्षात, 4x मायनस वाय, हे 2x इकडे आल्यावर मायनस 2x, हे प्लस इकडे आल्यावर मायनस वाय, इकडे उरलं फक्त 8. मग 4x मायनस 2x, 4x मायनस 2x मीन्स काय उरलं फायनल, 4x मधून 2h गेलं, उरलं 2x, हे मायनस 2, हे मायनस वाय ॲडिशन झाली, मायनस 2y इज इक्वल टू 8. आणि आता बघा इक्वेशन आमचं तयार होतंय. इक्वेशन काय तयार झालं, 2x मायनस 2y इज इक्वल टू 8. सगळीकडे कशाने डिवाइड होईल, डिवाइड होतंय 2 न डिवाइड केल्यावर x मायनस y इज इक्वल टू 8. दिस इज इक्वेशन फर्स्ट. डिवायडिंग बाय कशाने डिवाइड केलं, बोथ साईडला 2 न डिवाइड केलं, 2 न डिवाइड केलं x उरलं, ह्या 2 न डिवाइड केलं y उरलं, आणि सॉरी ह्या 2 न डिवाइड केल्यानंतर काय उरलं, 4 उरलं. हे जर समजत येत असेल तर नाही केलं डिवाइड तरी चालतं, हरकत नाही. इक्वेशन डायरेक्ट ह्यालाही 1 म्हणू शकता. त्याच्यानंतर इक्वेशन फर्स्ट तो मिल गया. चलो 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 नेक्स्ट इक्वेशन आपल्याला काय मिळते बा. आता हे दोन इक्वल झालं, हे दोन सुद्धा काय रे, इक्वल. देअरफॉर पहा हे दोन इक्वल असेल म्हणजे x प्लस 4, x प्लस 4 इज इक्वल टू 2y. चला व्हेरिएबल एका बाजूला x हे प्लस 2y, इकडे आल्यावर मायनस 2y इज इक्वल टू काय होतं बा, पहा हे प्लस 4 इकडे आल्यावर मायनस 4 आणि इज द इक्वेशन सेकंड. हे झालं सेकंड इक्वेशन. मग आता पुढचं सोडवायचंय. इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड एका खाली एक लिहून टाका. इक्वेशन फर्स्ट काय, इक्वेशन फर्स्ट x मायनस वाय इज इक्वल टू 4. इक्वेशन फर्स्ट. नेक्स्ट इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन सेकंड x मायनस 2y, x मायनस वर इक्वेशन फर्स्ट काय, x मायनस वाय इज इक्वल टू 4. सेकंड x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. इक्वेशन सेकंड. आणि आता सोल्युशन काढायचं. पहा कोइफिशियंट इक्वल आहे का, यस, ह्याचा कोइफिशियंट इक्वल आहे पण साइन डिफरंट आहेत का, सेम आहेत, शोध घ्या. साइन इलिमिनेट करायचं, इलिमिनेट होत नाहीये म्हणून मायनस मायनस मायनस, हे मायनस हे मायनस साइन प्लस, हे मायनस हे मायनस फायनली साइन प्लस. आता काय केलंय, इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड, ह्या दोघांची वजाबाकी करूया. हे दोघांची वजाबाकी करूया. पहा वजाबाकी केल्यानंतर काय उरतंय, चला हे प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल, मायनस वाय, ह्या 2y ला साइन कोणते प्लस, मायनस वाय प्लस 2y,
म्हणजे 2y मायनस वाय प्लस 2y, 2y मधून हे एक y इलिमिनेट करा, उरलं y फक्त प्लस y इज इक्वल टू, हे बा 4 प्लस आहे आणि हे खालचे 4 सुद्धा प्लस आहेत. कशा आहेत? प्लस. आणि मग काय झालं? 4 प्लस 4 8, देअर 4 y इज इक्वल टू 8. हे आपल्याला फायनल मिळालं. y ची व्हॅल्यू फायनल मिळाली. x आपल्याला x फाइंड करायचं आहे, नंतर y फाइंड करायचे. y मिळाले. पुट काय म्हणतोय पहा, पुट x y इज इक्वल टू, पुट y इक्वल टू 8 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट समोर आहे. इक्वेशन फर्स्ट x मायनस y इज इक्वल टू 4. आता x मायनस 8, y ची व्हॅल्यू काय 8 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू काय होते बघा 4. हे मायनस इकडे आल्यावर प्लस, मग काय मिळालं 12 मिळालं. देअर 4 x इज इक्वल टू, पहा देअर 4 x इज इक्वल टू 12 फायनल. इथं ह्या गोष्टी मिळाल्यात. आता मग x ची व्हॅल्यू फाइंड केली, y ची पेरिमीटर फाइंड करायची. पण पेरिमीटर फाइंड करायचं असेल तर लेंथ माहित पाहिजे. मग लेंथ काय आहे? लेंथ काय आहे? एक तर लेंथ काय म्हणा, हे माना किंवा हे माना, कोणतं एक मानलं तरी चालतं. लेंथ काय आहे? 4x मायनस y. 4x पहा, 4x ची व्हॅल्यू किती आहे 12 मायनस y इज इक्वल टू, चला 8 चौक ती 12 चौक, 12 दुने 24, 12 ते 12 चौक 48. 48 वजा y ची व्हॅल्यू किती आहे 8. आणि चला पटपट टाकूया. 48 मधून 8 गेले, राहिले 40. लेंथ किती आली? लेंथ मिळाली आम्हाला, पहा लेंथ या ठिकाणी L मिळाली लेंथ. ब्रेथ काढूया. ब्रेथ किती आहे? ब्रेथ 2y. एक तर ब्रेथ 2y किंवा x प्लस 4 काही म्हणलं तरी चालतं. 2y. 2y ची व्हॅल्यू काय आहे 8. आणि ब्रेथ किती आली? ब्रेथ आली 16. आणि क्लिअर लेंथ मिळाली, ब्रेथ मिळाली. आपल्याला काढायचंय पेरिमीटर अँड एरिया. लेंथ माहित आहे 14, लेंथ माहित आहे 14. पहा आम्हाला लेंथ माहित आहे 14, लेंथ 14, लेंथ 40, लेंथ 40 आणि ब्रेथ किती आहे 16. आता पहा लेंथ काय मिळाली, पहा या ठिकाणी लेंथ L इज इक्वल टू 40 आणि B इज इक्वल टू 16. आम्हाला काढायचंय काय पेरिमीटर. पेरिमीटर ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला. चला कमेंट मध्ये सांगायचं आहे पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. चला बोलो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल आठवा, 5वीचा फॉर्म्युला आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल 2 इन ब्रॅकेट L प्लस B. 2 इन ब्रॅकेट लेंथ किती आहे 40 प्लस 16. आणि काय होतंय बा 2 ॲडिशन करा, ॲडिशन 56. आणि चला पटपट कॅल्क्युलेशन करा. बेसख 1200 ला 2 हात, चला 2 पंचे 10 हे झालं. ओके. आणि मग आता हे कशामध्ये मेजरमेंट दिलेत, मेजरमेंट कशात दिलेत बघा. ओके युनिट. हे झालं काय पेरिमीटर. त्याच्यानंतर आम्हाला काढायचे काय एरिया. चला एरियाकडे. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टेंगल का फॉर्मूला चलो बताओ जल्दी. लेंथ पा लेंथ इंटू ब्रेथ.
लेंथ इंटू ब्रेथ. हा फॉर्म्युला आहे लेंथ इंटू ब्रेथ. येतंय मास्तरनं शिकवलं, लक्षात येतंय का? लेंथ इंटू ब्रेथ. आणि लेंथ काय आहे? लेंथ आहे 40, ब्रेथ किती आहे? 16. चला कॅल्क्युलेशन कमेंटमध्ये सांगा पटपट. 16चा पाडा 4 पर्यंत म्हणा, पटपट कॅल्क्युलेशन सांगायचं. 16 चौक 64 आणि 0ला 0. स्क्वेअर युनिट्स, स्क्वेअर युनिट्स. ओके, तुम्हाला लेंथ मिळाली, ब्रेथ मिळाली, त्याच्यानुसार तुम्ही पेरिमीटर काढलं, एरिया काढला. काय काय विचारलं क्वेश्चनमध्ये? फाइंड एक्स अँड वाय. एक्स अँड वाय फाइंड करायचंय. इक्वेशन तयार केले. इथं या ठिकाणी कशाची व्हॅल्यू काढली? वाय काढला. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर आणखी कशाची व्हॅल्यू काढली? एक्सची व्हॅल्यू काढली. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्स काढलं, वाय काढलं. त्याच्यानंतर आपण काय काढली? लेंथ काढली. इथं पहा, लेंथ काढली. लेंथ, लेंथ काय आहे? 4x मायनस वाय किंवा 2x प्लस वाय प्लस z, कोणतंही घेतलं तरी आन्सर 40च येणार आहे. मग याच्यामध्ये व्हॅल्यू टाकल्या, अशा पद्धतीने लेंथ फाइंड केली. त्यानंतर नेक्स्ट ब्रेथ काढायची. ब्रेथ एक तर 2y घ्या किंवा x प्लस 4 घ्या. मग ह्या ठिकाणी ब्रेथ काढली, लेंथ मिळाली, ब्रेथ मिळाली. मग लेंथ आणि ब्रेथ मिळाल्यानंतर पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फाइंड करायचा होता. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. दिस इज द फॉर्म्युला पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. त्यानंतर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या. फायनली आम्हाला पेरिमीटर काय मिळालं? 112 युनिट्स. 112 युनिट्स इज द काय आहे? पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. नेक्स्ट एरिया ऑफ रेक्टँगलचं फॉर्म्युला लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. लेंथच्या ठिकाणी लेंथ, ब्रेथच्या ठिकाणी ब्रेथ. हे केलं, कॅल्क्युलेशन केलं आणि हे झालं फायनल आन्सर. आणि अशा पद्धतीने हाही क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत सोडवता येणार आहे. चला पुढचा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 पहा काय आहे. चला वाचून घ्या पटपट, तुमच्यासाठी वेळ देतोय. क्वेश्चन नंबर 3 वाचा. बेटांनो ताईट बसा आणि पेन, वही, पुस्तक सोबत घ्या आणि माझ्यासोबत सोडवायला लागा. समजून घ्या, सोडवा. वाचन करता आलं पाहिजे. सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन वाचता आला पाहिजे. क्वेश्चन वाचल्यानंतर तो समजला पाहिजे. समजल्यानंतरच आम्हाला इक्वेशन तयार करता येतात. क्वेश्चन दोनदा वाचता आला पाहिजे. दोनदा क्वेश्चन वाचूया. काय दिलंय? सम ऑफ फादर एज. एक फादर आहे आणि दुसरा कोण आहे? सन. पहा, सम ऑफ, एक फादर आहे बघा, एक कोण आहे? फादर. एक काय? त्याचा सन. काय सांगितलंय? सन ऑफ फादर एज. कुणाचं? फादर. आणि ट्वाइस द एज ऑफ सन. फादरचं माहित नाही, एक्स मानलं. मुलाचं काय मानलं? वाय मानलं. सुरुवातीला काय सांगितलंय? सम ऑफ फादर एज आणि ट्वाइस द एज ऑफ सन. सनचं वय किती आहे? वाय. ट्वाइस म्हणलं तर किती वाय झालं? 2y. लक्षात घ्या. बेरीज सम ऑफ फादर एज, फादर एक्स आहे प्लस ट्वाइस द एज ऑफ सन. सन एज किती आहे? वाय. पण ट्वाइस मिस म्हणल्यानंतर 2y आणि ॲडिशन किती झाली? 70. दिस इज द इक्वेशन फर्स्ट. फर्स्ट कंडिशन नुसार आपण इक्वेशन फर्स्ट मिळवलं. त्याच्यानंतर इफ वी डबल द एज ऑफ फादर. डबल द एज ऑफ फादर. फादरचे डबल करायचे. फादरचे एक्स डबल केल्यावर काय झालं? 2x. डबल द, इफ डबल द एज ऑफ फादर अँड ॲड टू द एज ऑफ सन. त्याच्यामध्ये सनचं एज मिळवा y आणि ॲडिशन काय झाली? आणि दिस इज द इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळवलं की पुढचं आम्हाला सोडवता येतं फायनल. ओके, क्लिअर. आणि आता बघा, मग आता पुढचं आम्हाला करायचं आहे क्वेश्चन सोडवायचं. पहा, क्वेश्चन आम्ही सोडवणार आहोत. थोडं लक्षात आलं असेल. मग
लेट काय म्हणू, लेट पहा, लेट एज ऑफ, प्रेझेंट विचारलंय तर प्रेझेंट, लेट प्रेझेंट एज ऑफ फादर, लेट प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स इयर्स. किती इयर्स, एक्स इयर्स. कन्सेप्ट लक्षात असेल, समजलं असेल. आणि नेक्स्ट प्रेझेंट एज, प्रेझेंट एज ऑफ काय, सन, हिज सन बी वाय इयर्स, बी वाय इयर्स. लक्षात आलं असेल की तुम्हाला इथं काय विचारलंय आणि काय दिलंय. हे पा, फादरचं एज एक्स मानलं, या ठिकाणी फादरचं एज एक्स मानलं आणि सनचं काय मानलं, वाय. काय पहिली कंडिशन, फर्स्ट कंडिशन काय सांगते, फर्स्ट कंडिशन, कंडिशन फर्स्ट काय, सम ऑफ फादर एज, सम ऑफ फादर एज, पा सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. फादरचं एज काय आहे, एक्स, प्लस प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन, सनचे एज आहे वाय, ट्वाइस मीट म्हटल्यानंतर 2y आणि ॲडिशन काय आहे 70. दिस इज द equation first. We get the equation first. Next second condition, condition second condition क्वेश्चन वाचता आला पाहिजे, समजला पाहिजे. हितपर्यंत क्लिअर. इफ विथ डबल द एज ऑफ सन, डबल द एज ऑफ कोण, डबल द एज ऑफ कोण, फादर, डबल द एज ऑफ फादर, डबल फादरचं वय एक्स, डबल करायचं म्हणजे काय रे, 2x. त्याच्यामध्ये ऍड द एज ऑफ सन, सनचं एज ऍड केलं आणि फायनल काय मिळालंय 95 हे मिळालं. आणि इक्वेशन सेकंड, फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. आणि आता त्याच्यानंतर आम्हाला सोल्युशन काढायचं. पहा चला, आता इथं इक्वेशन फर्स्ट मध्ये एक्सचा कोएफिशियंट 1, इथं 2, इथं काय आहे 2, इथं 1. कोएफिशियंट इक्वल नाही आहेत, इक्वल करायचे, एक तर एक्स इक्वल करा नाही तर वाय. आपण वाय इक्वल करूया. म्हणजे इथं कितीने मल्टिप्लाय करू, 2 न मल्टिप्लाय केल्यावर काय झालं, 2 × हे झालं 4x प्लस 2 × y 2y आणि इज इक्वल टू काय, चला मल्टिप्लाय करून घ्या. आणि इक्वेशन थर्ड आणि नेक्स्ट x प्लस 2y इज इक्वल टू 70. आणि इक्वेशन फर्स्ट सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन आम्हाला येतंय, पा सोल्युशन आम्ही हे करतोय. कोएफिशियंट इक्वल आहे, साइन सेम असेल तर इलिमिनेट होत नाही, साइन डिफरंट करायचे म्हणून मायनस मायनस आणि मायनस. सबस्ट्रॅक्शनचं साइन सगळ्या ठिकाणी द्यावं लागतं. इक्वेशन थर्ड -1, इक्वेशन 3 - 1, इक्वेशन 3 - 1. मग हे प्लस 2y मायनस 2y इलिमिनेट, हे 4x मायनस x काय मिळतंय 3x. आणि इथं सबस्ट्रॅक्शन करा. चला या ठिकाणी सबस्ट्रॅक्शन 0, 9 - 7 2 आणि इथं आलं 1. आणि देअरफॉर x इज इक्वल टू 120 अपॉन इथं 3 आणि वी गेट 40. देअरफॉर x इज इक्वल टू 40. पहा x ची व्हॅल्यू मिळाली आहे
काय x इज इक्वल टू 40. x ची व्हॅल्यू मिळाली, x ची व्हॅल्यू मिळाली. प्रेझेंट एज ऑफ फादर x म्हणजे फादरचं एज मिळालं. आता आम्हाला कुणाचं काढायचंय, सनचं. पुट x इज इक्वल टू 40 in equation first plus 2y is equal to 70. Substitute करूत व्हॅल्यू. plus 2y is equal to 70. 2y पहा, 2y is equal to 70. हे प्लस इथं आल्यावर मायनस. काय झालं, 2y इज इक्वल टू सबस्ट्रॅक्शन 30 आणि y इज इक्वल टू 30. हे मल्टिप्लाय इथं आल्यावर डिवाइडला, हे तुम्हाला जमतंय. आणि काय झालं, डिवाइड करा, 15 मिळालं. देअरफॉर y इज इक्वल टू 15. फायनल दोन गोष्टी मिळाल्यात. काय मिळाल्या, x इज इक्वल टू 40, y इज इक्वल टू 15. आणि मग आता कुणाचं वय विचारलंय, तर प्रेझेंट एज कुणाचं, प्रेझेंट बघा, प्रेझेंट एज ऑफ फादरचं प्रेझेंट एज किती आहे, x मीन्स काय, 40 इयर्स झालं. त्यानंतर प्रेझेंट एज ऑफ सन इज किती आहे, y 15 इयर्स. आणि अशा पद्धतीने फायनल ह्या क्वेश्चनचाही आन्सर तुम्हाला क्लिअर झाला. हे समजलं असेल सगळ्यांना. चला एक लाईक ठोकून द्या, लाईक पटपट लाईक ठोकून द्या. चला पटपट लाईक ठोकून द्या. चला स्क्रीनशॉट मारून घ्या. चला आपले पहिला क्वेश्चन झाला, दुसरा झाला, तिसरा झाला. त्याच्यानंतर आणखी याच्यावर आणखी क्वेश्चन्स आहेत. आपण आता चौथा क्वेश्चन, एवढा क्वेश्चन घेणार आहोत. हा एक क्वेश्चन घेऊ आणि मग पुढच्या लेक्चरला पुढचा क्वेश्चन घेऊ कारण एकाच लेक्चरमध्ये भरपूर क्वेश्चन म्हणल्यानंतर आपल्याही जीवावर येईल. पाहूया. चला क्वेश्चन वाचून घ्या. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, एक फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शन म्हटलं की फ्रॅक्शन सांगितलं की वर काय आला, न्यूमरेटर, खाली काय आला, डिनॉमिनेटर. फ्रॅक्शन म्हटलं की न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर फायनल क्लिअर. ओके. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन, 4 न मोठा आहे, मोर दॅन ट्वाइस इज न्यूमरेटर. अगोदर बेसिक समजून घ्या. मग आपण फ्रॅक्शनला दोन गोष्टी आहेत. पहिला काय रे, न्यूमरेटर. दुसरा काय रे, डिनॉमिनेटर. ओके. डिनॉमिनेटर. पहिला न्यूमरेटरला x मानलं, डिनॉमिनेटरला y मानलं. इथपर्यंत क्लिअर. ओके. आता डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन काय रे, डिनॉमिनेटर. हा काय रे, डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन. हा डिनॉमिनेटर 4 चौपटीपेक्षा मोठा आहे. कुणाच्या रे, न्यूमरेटर. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस. न्यूमरेटरचा ट्वाइस करूनही कितीने मोठा आहे, 4 ना.
मग आता डिनॉमिनेटर काय म्हणला, डिनॉमिनेटर y इज इक्वल टू 2, न्यूमरेटर x प्लस काय रे 4. चला हे प्लस इकडे आल्या मायनस, -2x -2x प्लस y इज इक्वल टू -2x प्लस y इज इक्वल टू 4. हे झालं, दिस इज इक्वेशन फर्स्ट. क्लिअर. नेक्स्ट पहा, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम्स. डिनॉमिनेटर बिकम किती टाइम्स रे, 12 टाइम्स. डिनॉमिनेटर पहा परत, डिनॉमिनेटर पहा बिकम्स 12 टाइम्स. किती टाइम्स, 12 टाइम्स. The numerator, both numerator and denominator are reduced by 4. न्यूमरेटर मधूनही 6 वजा करायचं, 6 वजा करायचं आहे, आणि डिनॉमिनेटर मधूनही काय केला 6. मग डिनॉमिनेटर काय मिळाला, 6 वजा केला y मायनस 6. न्यूमरेटर काय होते बघा, समजून घ्या. न्यूमरेटर अगोदर काय आहे x, त्यातून काय वजा केला 6. हा न्यूमरेटर x मायनस 6, हा डिनॉमिनेटर. मग त्यांनी काय सांगितले, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. बघा काय सांगितलंय, हा डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स आहे. कुणाच्या, न्यूमरेटरच्या. पण कधी 6 मायनस केलं, मग डिनॉमिनेटर काय आहे, y मायनस 6 इज इक्वल टू, लक्ष द्या, y मायनस 6 12 टाइम्स. न्यूमरेटर काय आहे, x मायनस 6. कॅल्क्युलेशन करूया, y मायनस 6 इज इक्वल टू मल्टिप्लाय 12x मायनस 72. आणि आता कॅल्क्युलेशन तुमच्या समोर काय होईल बघा, हे प्लस इकडे आल्यावर मायनस, काय झालं 12x, काय झालं 12x, परत प्लस y इज इक्वल टू -72. हे मायनस इथं आल्यावर प्लस, आणि काय झालं 12x प्लस y इज इक्वल टू, चला सबस्ट्रॅक्शन काय -66. इक्वेशन सेकंड. पण सुरुवातीला आपल्याला निगेटिव्ह साईन नसेल तर सगळे साईन चेंज करून घ्या. सगळे साईन चेंज केल्यावर काय झालं, मायनस निघून गेल्यावर काय झालं 12x, इथं प्लस झालं -y इज इक्वल टू मायनस, काय झालं प्लस. इक्वेशन काय झालं सेकंड. आणि इथं काय होईल रे, मायनस, इथं सुरुवातीला प्लस करायचं झालं तर काय झालं 2x, साईन चेंज -y इज इक्वल टू -4. इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळवलं, आणि पुढचं तुम्हाला सॉल्व करता येईल. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. आता आपण हे पूर्ण सॉल्व करूया. आता चला सॉल्व करायचंय आपल्याला. इरेजर सेलेक्ट इरेजर. चलो एकच मिनिट. आपलं काय झालंय, चला क्वेश्चन वाचून घ्या पटपट क्वेश्चन आपल्याला रीड करायचं आहे आणि ह्याचं सोल्युशन काढायचं. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन अगोदर काय म्हणू, लेट. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर म्हणू, लेट न्यूमरेटर बी काय म्हणू x, त्याच्यानंतर डिनॉमिनेटर. क्वेश्चन विचार करण्यासारखा, डिनॉमिनेटर बी काय म्हणलं, y म्हणलं, x आणि y म्हणलं. आता काय सुरुवातीला डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन
इज 4 मोर दॅन इट्स न्यूमरेटर. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय आहे रे आणि न्यूमरेटर काय आहे समोर आहे. डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर तुमच्या समोर आहे. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय म्हणलं, पहिली कंडिशन, फर्स्ट कंडिशन नुसार, फर्स्ट कंडिशन डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन, डिनॉमिनेटर काय वाय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन, किती मोठा आहे 4 ना, मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. न्यूमरेटरचं काय करा ट्वाइस, न्यूमरेटर एक्स आहे, ट्वाइस म्हणजे काय ट्वाइस एक्स, त्याच्यापेक्षाही 4 न मोठा आहे. हे झालं इथपर्यंत क्लिअर. आता हे इक्वेशन प्लस 2x इकडे आल्यावर काय झालं, -2x प्लस y इज इक्वल टू 4. इक्वेशन तयार झालं. बट सुरुवातीला निगेटिव्ह नको म्हणून सगळे साईन चेंज. काय 2x प्लस झालं, काय झालं मायनस इज इक्वल टू -4 इज द इक्वेशन फर्स्ट. क्लिअर, इक्वेशन फर्स्ट मिळालं. त्याच्यानंतर आता कंडिशन सेकंड, सेकंड कंडिशन. प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे, अगोदर तुम्हाला समजून सांगितलंय. सेकंड कंडिशन, डिनॉमिनेटर बिकम्स किती टाइम्स आहे रे 12 टाइम्स. लक्षात घ्या, डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर बिकम किती टाइम्स 12 टाइम्स. पण कधी, if both numerator and denominator reduce by 6, reduce by 6, डिनॉमिनेटर मधून सुद्धा 6 मायनस करायचा आहे, न्यूमरेटर मधून सुद्धा 6 मायनस करायचा आहे. मग डिनॉमिनेटर काय मिळेल, काय रिड्यूस केल्यानंतर डिनॉमिनेटर मधून सुद्धा 6 मायनस आणि न्यूमरेटर मधून सुद्धा 6 मायनस. मग काय झालंय, डिनॉमिनेटर बिकम्स, डिनॉमिनेटर काय सुरुवातीला y, त्याच्यातून काय मायनस केला 6. परत न्यूमरेटर काय आहे x, त्याच्यातून सुद्धा काय मायनस केला 6. हे मायनस केल्यानंतर किती टाइम्स होतो हा 12 टाइम्स, म्हणजे 12 टाइम्स. न्यूमरेटर मधून आणि डिनॉमिनेटर मधून 6 मायनस केल्यानंतर डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. हा डिनॉमिनेटर ह्याच्या किती टाइम्स आहे 12 टाइम्स. वेन रिड्यूस बाय 6. आणि आता सॉल्व करा. y -6 इज इक्वल टू 12x -72. आता काय झालं, हे प्लस इकडे आलं मायनस, -12x हे प्लस y इज इक्वल टू -72. हे मायनस इधर आल्यानंतर प्लस, आणि का होतंय -12x प्लस 6 इज इक्वल टू -66. पण सुरुवातीला निगेटिव्ह नकोय, मग मायनसनं मल्टिप्लाय करा. काय झालं पॉझिटिव्ह, 12x साईन सगळे बदल, -y इज इक्वल टू 66. इक्वेशन सेकंड. आणि इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळाल्यानंतर त्यांचं फक्त सोल्युशन आपल्याला करायचं आहे. इक्वेशन फर्स्ट काय, इक्वेशन फर्स्ट 2x मायनस y, 2x मायनस y इज इक्वल टू -4. इक्वेशन फर्स्ट, इक्वेशन फर्स्ट. सेकंड इक्वेशन काय आहे, 12x मायनस y इज इक्वल टू 66. इक्वेशन सेकंड. आणि आता सॉल्व करण्याची मेथड, कोएफिशिएंट इक्वल आहेत, कोएफिशिएंट इक्वल आहेत तर आहेत. सॉल्व करूया. मग
इथं साईन सेम आहे, साईन सेम असं चालूच नाही, मग काय मायनस मायनस मायनस, इक्वेशन फर्स्ट मायनस सेकंड, हे मायनस ह्या वायला साईन प्लस, येते लक्षात, हे मायनस हे मायनस मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस मायनस प्लस होतं. मग आता काय झालं क्लिअर. आता 2x मधून 12x गेले, राहील मायनस 10x, मायनस 10x, हे झालं इलिमिनेट, प्लस वाय मायनस वाय इलिमिनेट झालं, मायनस वाय प्लस वाय इलिमिनेट, आणि सबस्ट्रॅक्शन करा, हेही मायनस मीन्स काय झालं मायनस 70, आणि देअरफॉर x इज इक्वल टू मायनस 70 अपॉन मायनस 10, मायनस मायनसही कॅन्सल, भाग द्या, किती आलं 7, देअरफॉर x इज इक्वल टू 7, x ची व्हॅल्यू 7 मिळालेली आहे. क्लिअर का? कमेंट मध्ये बघा, x ची व्हॅल्यू 7 आली आहे. क्लिअर. आता पुट पा तुम्हाला व्हॅल्यू काढायची पुढची. पुट x इज इक्वल टू काय 7 इन इक्वेशन फर्स्ट. इक्वेशन फर्स्ट तुमच्या समोर काय 2x मायनस वाय, इक्वेशन फर्स्ट 2x मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4 x2, x ची व्हॅल्यू काय 7 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4, हे झालं 14 मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4, मायनस वाय इज इक्वल टू मायनस 4, हे मायनस होईल, आणि काय झालं मायनस वाय इज इक्वल टू मायनस 18, देअरफॉर दोन्ही निगेटिव्ह, y इज इक्वल टू काय आलं 18 मिळालेलं आहे, आणि y आलं 18, x ची व्हॅल्यू मिळाली 7. मग फ्रॅक्शन काय असेल फ्रॅक्शन. मग फ्रॅक्शन बघा काय, फ्रॅक्शन वर काय असतो न्यूमरेटर, खाली काय असतो डिनॉमिनेटर. न्यूमरेटरला काय मानलंय x, डिनॉमिनेटरला काय मानलंय y, x ची व्हॅल्यू क्या मिल गई 7, x इज इक्वल टू 7, आणि y ची व्हॅल्यू काय मिळाली 18, आणि फायनली द फ्रॅक्शन इज, फ्रॅक्शन काय न्यूमरेटर डिनॉमिनेटर. मग न्यूमरेटरला काय म्हणलंय x, डिनॉमिनेटर इज y, आणि फायनली x व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 18. दिस इज द फ्रॅक्शन. तो फ्रॅक्शन हा असेल, तो फ्रॅक्शन हा असेल. क्लिअर हे क्लिअर झालं का? तुमच्या लक्षात आलं असेल. चला पटपट 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 लाईक करून घ्या. आणि अशा पद्धतीने आपण ह्या प्रॅक्टिस सेटमधले 4 क्वेश्चन घेतलेत. पुढच्या लेक्चरला जे क्वेश्चन घेणार आहेत ते खरंच महत्त्वाचे 4-4 मार्काचे क्वेश्चन पुढच्या लेक्चरला आपण कव्हर करणार आहेत. खूप महत्त्वाचे असणारे क्वेश्चन पुढच्या लेक्चरला होणार आहेत. कशावर? ॲप्लिकेशनवरच होणार आहेत. त्याच्यामध्ये आपण प्रॅक्टिस सेटमधले क्वेश्चन घेणार आहोत. त्याच्यानंतर सॉल्व एक्झाम्पल घेणार आहेत. जो सॉल्व एक्झाम्पल परीक्षेला बऱ्याच वेळा 4 मार्काला आलाय, असं सॉल्व एक्झाम्पल पुढच्या एक लेक्चरमध्ये आपण घेणार आहेत. तर आपण या ठिकाणी थांबणार आहोत. सर्वांना बाय.